किती कठीण आहे ना आपलं आयुष्य. रोज उठायचा, कामावर जायचा, परत कामावशी दमून घरी यायचा. कठीण तर आहे. असं वाटतंय की माझ्याजवळ मोठं घर असायला पाहिजेल, मोठी गाडी असायला पाहिजेल. आज मी तीच लाईफ जगण्याचा प्रयत्न करणार आहे, जी रिअलमध्ये खूप टफ आहे. कसं काय पब्लिक ओळखलं का? हा मी वरद टोमरे. नमस्कार मित्रांनो. तर आज मी एक दिवसासाठी बेघर होणार आहे, म्हणजे बेघर लोकांची लाईफ जगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्याजवळ आहेत पेन, एवढं सारे पेन आहेत, कारण की आपण काय लोकांजवळशी भीक नाही मागू शकत जास्त, कारण हे विकून आपण काहीतरी खायचा प्रयत्न करू तर किती डिफिकल्ट होणार आहे मी बघणार आहे एक दिवसासाठी बेघर होणं. तर माझ्या पायात चप्पल पण नाही आणि माझ्याजवळ पेन आहे, तर आपण प्रॉपर बेगर लोकांची लाईफ जगण्याचा प्रयत्न करू. किती डिफिकल्ट असते बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण सर्वात पहिले पेन विकायला जाणार आहोत. सर्वात पहिले मी गेलतो बेघर लोकांच्या सोबत बसायला, कारण की ते तिथे साईडला फुटपाथवर बसलेली, झोपलेली जेवायला बनवत होती. मी त्यांच्यासोबत थोडीशी ओळख करत होतो, पण झाला माझ्यासोबत थोडा उलटाच. मला नाही माहित काय कारण होता, पण त्याही मला त्यांच्यासोबत तिथेशी बसून पण नाही दिला. तर तुम्ही आता बघितलं असेल, मी गेलतो त्या गरिबांच्या थोडासा बसायला गेलतो, तर तिथनं पण मला हुसकवला. तर बघूया आता पेन विकायचा आपण प्रयत्न करूया. खूप डिफिकल्ट आहे. मग मी विचार केला की दुपारचा टाइम आहे आणि मला भूक पण लागले, तर आपण पेन विकायचा ट्राय करूया. पेन 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 पाहिजे तर कोणच नाही पेन घेत यार. फुल डिफिकल्ट आहे. जेवढं वाटेल तेवढं इझी नाही. पेन 5 ला 1. पेन पाहिजे पेन या 5 ला 1, 10 ला 2, 3. पेन 5 ला 1, 10 ला 3 घ्या. पेन एक कोणच घ्यायला रेडी नाही यार. अख्खी बांगडी झाली माझी विकताना. कोण घेईल का नाही पेन? मला पण नाही माहित कोण घेईल का नाही भाई पेन. एक हातात माझ्या पिशवी पण आहे, तिच्यामुळे कोण घेत नाही वाटतं. कोणच पेन घ्यायला पण रेडी नाही ना. खूप डिफिकल्ट वाटते. पायानं पण दगड लुपायला लागले यार माझ्या. चटकं पण बसतं इथं उन्हात. खूप मी ट्राय केलं पेन विकायचं, पण कोणच पेन विकत घ्यायला रेडी नाही. मग माझ्या डोक्यात आलं की आपण लोकेशन चेंज करूया. तर त्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडला होतो मी. 1 तास झाला मी तिथं पेन विकतोय. कोणच नाही घ्यायला रेडी. 5 रुपयाला 1 देतोय मी. कोणच नाही घेत. 10 ला 3 पण कोणच नाही घेत पेन. पाय पण माझं खूप हे झाल्यात, म्हणजे चटकं बसतात उन्हाचं. काय करू भाई, तर काय समजतच नाही भाई आता मला. एवढा टाइम झाला मी काय खाला पण नाही भाई मी काय. तर हे पेन विकूनच काहीतरी मला खायचं होता, तर कोण पेन विकत घ्यायलाच नाही रेडी. तर आता काय खाऊ? तर कसं होईत असेल ते बेघर लोकांच्या लाईफ मध्ये काय चालू असेल म्हणजे. तर खूप दम पण लागले आता मला. घरी असलो आपण डायरेक्ट फुकाटचा मिळतंय, डायरेक्ट झोपताव घरी बेडवर मस्तपैकी. पण इथं थोडासा वेगळा सीन आहे, कारण की इकडं बेड नसतं, घर नसतं आहे ना लोकांना या. तर असं रस्त्यावर कुठं मिळाल तिथं असं झोपायला लागतंय. खूप दम लागला यार पेन विकून. वाटलेलं तेवढा सोपा नाही भावांनो. दुपारचे 3 वाजलेला आणि मी पेन विकायला एवढी मेहनत केली की मला खूप झोप यायला लागली. त्याच्यामुळे मी रस्त्याच्या कडेला येऊन झोपलो. जसा मी उठलो, मी परत पेन विकायची सुरुवात केली, कारण की खूप भूक लागलेली. पेन घ्या पेन 5 ला 1. यार कोणच नाही घेत पेन. समोरचा एक बाबा आहे त्याला विचारतो, कोणतरी घ्या यार. 5 रुपयाचे चिप्स तरी खाईन मी. पेन 10 ला 3 घ्या. असे सगळे इग्नोर करतात यार. काय बोलू, आपण पण असंच इग्नोर करतो यार त्यांना. जे लोक असतात ते काही असं विकायचा प्रयत्न करतात, आपण पण नाही घेत असं विकत त्यांचा. तर खायचा काय जुगाड होईल? रात्री झोपणार कुठं, खाणार काय भाई?
कोणच नाहीये इथे यार. पेन क्या असं इग्नोर करतात रे डायरेक्ट. ओ भाई खूप डिफिकल्ट आहे यार. दम लागला मला. वाटलेलं तेवढा सोपा नाही. पेन पाहिजे या 5 ला एक पेन. फक्त एवढाच बोलायचा पेन, बाकी काय बोलायची गरजच नाही. अख्खी मान हलवतात ती. हो भाई साहब. पेन पेन पाहिजे 5 ला एक घ्या. पेन 5 ला एक घ्या. हो पेन 5 ला एक. पेन पाहिजे 5 ला एक घ्या. 10 ला 3 घ्या. आता काहीतरी लिहा. काय लिस्ट पण नाही ते टोपन काढा वरचा त्याचा. झाला 4. 10 ला 3 घ्या. सर्व अशीच आहे. नाही वेगळं आहेत. चालू आहेत सगळे. घेता ना घ्या. 10 ला 3 आहे. 3 आहे का 4 आहे? 3 दे ना. 3 आम्हाला पण परवडायला पाहिजे. धन्यवाद. तर पहिलेच आपलं पेन घेतलेलं आहे. ओ माय गॉड 10 रुपये मिळलेले आहेत. बॉयज पहिली कमाई 10 रुपये. तर फायनली आपण 2 तास असंच थांबलेलो विकत पेन. कोणच नव्हतं घेत. तर ते 2 काका तिथं बसलेलं त्यांच्याजवळ गेलो आणि 10 ला मी 3 पेन दिलात. 2 रुपयाचं नुकसान केलंय. जाऊ दे चालतंय. 4 रुपयाला एक पेन घेतलेला आम्ही. स्टार्टिंग पासून तर एकदम बेकार लाईफ आहे रे. झोपायचा वांदा होणार आहेत मला तर वाटतं आता. भाई पुन्हा अशी वेळ नको येऊ दे. आम्ही कॉन्टेंट साठी काढतो जस्ट मजा म्हणून एक. तर फायनली आपलं पेन विकलेलं आहे. 10 रुपये मिळलेलं आहे. आपल्याला काहीतरी खायचा जुगाड झालेला आहे. 10 रुपयाचा खायचा जुगाड झालेला आपला. काहीतरी चिप्स खाऊ 10 रुपयाची. उपाशी तर नाही राहणार आपण. तर हे खूप मेहनत करतात. मला पण वाटतंय बेघर जिंदगी एवढी पण इझी नाही. तर आपल्याला 10 रुपये मिळलेले आहेत. तर एवढा तास आपण विकायचा प्रयत्न करत होतो. तर पायानं पण चटके लागून दम लागले. भूक पण लागले आता मला. तर काहीतरी खायला घेऊया भैया आपण. आता खूप भूक लागले. खूप दम लागले आता मला. माझं 10 रुपयाचं मी काय अजून घेतला नाही. पण माझा विचार आहे पाणी घेऊया. कारण की एवढा सर फिरलो ताण लागले मला. नंतर काहीतरी खाऊ आपण. कोणी पेन घेतला तर विकत. पाणी आता ताण पण लागले. पाणी घेऊया सर्वात पहिला. तर रात्रीचे माल तर वाटतं इथंच झोपायला लागणार आहे. कारण की ते पण असंच झोपतात फूड पार्कवर. ट्राय करतो मी आता झोपायचा. लोक अशीच बघून जातात यार. लोक अशीच तुमच्याजवळ बघून जातात. इग्नोर करतात. कोणच ना हेल्प करणार तुमची. जास्त करून तर खूप कमी लोक असतात हेल्प करणारे. आपण संध्याकाळ झालेले आहे. पेन विकता तरी पण 2च लोक पेन घेतलेले आहेत 10 रुपयाचं ते पण. तर आता काय करू यार. रात्रीचा जुगाड पण आता ताण लागले मला. सर्वात पहिले पाणी घेऊया आपण कुठनं तरी दुकानातून. 10 रुपये भेटलेले आहेत आपल्याला. तर पेन एवढंच आहेत. विकायचा प्रयत्न करतो. तर ही पिशवी घेऊन मला कसं तरी वाटतंय. तो माग बाबा बघते माझ्याजवळ. दाखव त्याला पण. पायाची कंडिशन पण खूप वाईट झालेली आहे माझी. जेवढं वाटलेलं आहे तेवढं नाही रे इझी. बेघर जिंदगी एक मोशन आहे त्यांचं. इमोशन आहे त्यांचं. त्यांच्यावर ही वेळ आली ती. आपल्यावर वेळ नाही आली तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला मिळतं आयतं म्हणून आपण खाताव. पण त्यांची जिंदगी लय वाईट आहे यार. जर तुम्हाला कुठे भेटल्यावर रस्त्यावर असं माझ्यासारखं म्हणजे कोण असं भेटलं तर गरीब माणसा
तर त्याला द्या 20-30 रुपये, जरा त्याला पण बरं वाटेल. मी पण ट्राय करतो आजपासून द्यायचं, मला कोण भेटलं का, कारण की एक होप भेटते त्यांना पण. पैसे दिलं का कुणी, जशी मला भेटली 10 रुपये दिलं, कसं आजचा पाणी पियाचं तरी मला 10 रुपये भेटलंय. नाहीतर त्यांना ते पण नाही भेटणार कुणी दिलं नाही तर उठतात सकाळी, झोपतात पण रोडवर. तर खूप वाईट जिंदगी आहे यार त्यांची. 10 रुपये मिळाल्या दुकानात गेलो आणि मी बिस्लरी आणलेली आहे. तर पाणी पिऊया सर्वात पहिले. एवढा पण इझी नाही यार, पाणी पण लय भारी लागायला लागलं. अमृत आहे भाई. पाय बघा तुम्ही, पायावर पण होतं पाणी. लय भारी वाटला, शपथ सांगते लय भारी वाटला. आता तर रस्त्याच्या साईडला थांबले आता मी. कोण भेटतंय का नाही आपल्याला. पेन 5 लाख ट्राय तर चालू आहे खूप. ह्या साईडला आले, पब्लिक नाही वाटतं ह्या साईडला जास्त, गाड्याच भेटतात यार. लोक चालताना कमी भेटतात मला तर वाटतंय. संध्याकाळचे 6 वाजलेत. पेन विकता विकता खूप ठिकाणी फिरलो मी पण. माझ्याजवळची जेवढा होऊ शकलं तेवढा मी केला. पाय एवढे दुखायला लागलेत ना, कारण की ह्या इलाक्यात एवढा मी फिरलो. इकडं फक्त 10 रुपयाची पाण्याची बॉटल आहे माझ्याजवळ एक. काय बोलू, कोणच नाही विकत घेत पेन. पण 5 ला एक होता, कुणीच नाही विकत घेतला. आणि पाय पण दुखायला लागले. दोघं कॅमेरामॅन पण आता खूप दमलेले आहे, मी पण दमलेले आहे. आता कुठेतरी आम्ही बसून विकायचा प्रयत्न करतो, नाहीतर कुणी नाही विकत घेतलं तर उपाशीच राहायला लागेल यार. उपाशी राहायला लागेल दिवसभर. जर एक व्हिडिओसाठी मी हा ट्राय केला. खूप डिफिकल्ट आहे ही व्हिडिओ, बेघर लाईफ. तर त्यांचं रिअल मध्ये ही लाईफ आहे, त्यांच्यावर काय येत असेल यार, काय त्यांच्यावर काय बोलून शब्द नाही माझ्याजवळ बोलायला. खूप दम लागलेला आहे म्हणून इकडे बसलंय. ते पण लोक असेच बसत असतील या, इथंच झोपत असतील फुटपाथवर. मला पण वाटतंय तीच वेळ येणार आहे आता माझ्यावर पण इकडं झोपायची, कारण की कोण विकतच नाही घेत पेन. येतात नुसती बघतात जातात. आता मला समजतं यांची लाईफ मध्ये काय चालू असेल, काय परिस्थिती असेल त्यांची. एवढा दम लागले ना मला आता. खूप फिरलो यार. आपली लाईफ, आपला कम्फर्ट झोन मधून बाहेर निघणं खूप डिफिकल्ट आहे आपल्यासाठी, कारण की आपण सकाळी उठताव, कॉलेजला जातो, येतो घरी, परत कुठे फिरायला जायचं असेल तिकडे जातो, परत झोपताव घरात. हेच आहे आपला डेलीचा रुटीन. जरा यांच्या लाईफ मध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. तर खूप दम लागले, त्याच्यामुळे मी आता झोपतो इथंच फूड पार्क वर झोपण्याचा प्रयत्न करतो. आपल्याजवळ बॉटल आहे पाण्याची. काय करू शकत यार आपण. काय यार, झोपून पण नाही देत. काय चिप्स भाई, कुणालाच दया नाही आली. कॅमेरामॅनला दया आली शेवटीला. चिप्स दिली भावानी एक आपल्याला. जास्त तरी द्यायचं काय, बिर्याणी तरी आणायची चालल्या. चिप्स आणली तर खाऊया, चिप्स खाऊया आता आपण. धन्यवाद बाबा. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आता. आपल्याला काही इथं कोण जेवायला देणार नाही, तर आता आपण घरी जाऊया. आणि ही व्हिडिओ बनवायचा आमचा एकच रिझन आहे की तुम्हाला पण समजावा की बेघर लोकांच्या लाईफ मध्ये काय चालू असतं. एवढंच आमचं एक माध्यम होतं ही व्हिडिओच्या याच्यात.
तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट. तर आता आपण इथं झोपूया. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये उठू डायरेक्ट.